ज्या शाळा सुरू होतात मात्र अद्याप जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळेत गणवेशचं कापड अद्याप आलं नाही, त्यामुळे अजून ड्रेस त्यांची तयार झाली नाही. काय एकंदरीत परिस्थिती आहे, किती विद्यार्थी जे आहेत ते जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतात सोलापूर जिल्ह्यात? समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळांच्या मध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सर्व मुली, अनुसूचित जाती जमाती आणि BPLचे दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी मुलं ह्या सर्वांना 2 गणवेशाचे जोड दिले जातात. त्याचबरोबर शासनाने 8 जून 2023च्या शासन निर्णयानुसार राज्य शासन पण जे इतर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण गणवेशाची सुविधा केलेली आहे. चालू वर्षापासून 2 प्रकारचे गणवेश दिले जाणार आहेत. एक जो गणवेश आहे तो नियमित गणवेशाचा संच असेल, जो महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे स्थानिक महिला बचत गट आहेत त्यांच्यामार्फत तो शिवून शिलाई करून पुरवण्यात येणार आहे. म्हणजे त्याच्यासाठीचं जे मायक्रो कटिंग आहे ते मायक्रो कटिंग होऊन ते त्यांच्या तालुक्याच्या बचत गटांच्या पर्यंत पुरवठा होणार त्याचा, आणि तिथं शिलाई करून ते त्या प्रत्येक शाळांना ते पोहोच करणार. आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे साधारणपणे 2 लाखच्या आसपास विद्यार्थी आहेत आणि त्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळाला पाहिजे यासाठी या कार्यालयाकडून MPSPला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद ज्यांच्यामार्फत हे सगळे कारवाई होते तर त्यांना आपण पत्रव्यवहार पण केलेला आहे, वैयक्तिकरित्या फोनद्वारे पण त्यांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर जी बैठका होतात MPSPच्या माध्यमातून तिथेही आपण विनंती केलेली आहे की सोलापूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना हा जो मायक्रो कोटिंगचं कापड आहे ते जर वेळेत पुरवलं तर आपल्याला गणवेश पुरवठा वेळेमध्ये करणं सोयीचं होईल. तथापि राज्यामध्ये 1-2 जिल्हे सोडले तर आणखी कुठल्याही जिल्ह्याला मायक्रो कटिंगचं जे कापड आहे महिला आर्थिक विकास महामंडळाला शिवून देण्यासाठी त्याचा पुरवठा झालेला नाही. 15 तारखेला आता आज पाहिलं गेलं तर 15 तारखेला खूप दिवस कमी आहेत. त्या दिवसात नाही आलं तर काही 15 पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना ड्रेस कोड मिळेल का? नाही, आपण प्रयत्न तर असा केला आहे की पहिल्या दिवशी भेटायला पाहिजे, याच्यासाठी पाठपुरावा सुरू आहे आपल्याकडे. माननीय मुख्य कार्यकारी महोदय हे पण MPSPला या बाबतीमध्ये त्यांनी पण काही पत्रव्यवहार केलेला आहे किंवा विनंती केलेली आहे. त्याचबरोबर जे जिल्ह्याचे समन्वयक आहेत महिला आर्थिक विकास महामंडळाचे त्यांनी आणि आम्ही एकत्रित बैठका घेतलेल्या आहेत, चर्चा करून तालुका स्तरावर गटशिक्षणाधिकारी आणि महिला आर्थिक विकास महामंडळाची जी टीम आहे यांच्या पण एक कमिट्या त्या ठिकाणी स्थापन आपण केलेल्या आहेत मागच्या महिन्यामध्येच. आणि मग ह्यांनी जी पूर्वतयारी आहे की कापड आल्यानंतरचे जे काम करायचं आहे ते काम पूर्ण आपलं तयार आहे. म्हणजे कुठल्या बचत गट आहेत ते बचत गट कशा पद्धतीनं कारवाई करणार आहेत, त्याच्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे, दोरा असेल, बटन्स असतील किंवा हुक्स असतील, जे काही जे आहे ते सर्व तयार करून त्यांनी ठेवल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु आता कापडाचा पुरवठा जर 1-2 दिवसामध्ये जर झाला तर निश्चितपणानं आमची सगळी टीम व्यवस्थितपणानं काम करून विद्यार्थ्याला कापड गणवेश पहिल्या दिवशी पोच करण्याचा प्रयत्न करेल असं आम्हाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.